दिवसभराचा प्रवास समाप्ती करण्यासाठी सूर्यनारायण आता परतीच्या मार्गाने निघाला होता. दिवसभर त्याने केलेली पायपीट आठवून जणू तो शिनल्यागत वाटत होता. आणि म्हणून की काय कोण जाणे, जाता जाता पुन्हा या जगाच्या पाठीवर तो रागाने लालबुंद होत होता. पण आत्ताच्या रागात तितकी तीव्रता नव्हतीच. म्हणून त्याचा तांबूस तपकिरी रंग एक वेगळेपणा त्या मावळतीच्या रंगांची उधळण करीत आहे असे वाटत होते. अय अक्का, चल की घराकडे. 7 वर्षाच्या छोट्या गोविंदाने आपल्या अक्काला लाडाने आणि अंधाराची भीती वाटते म्हणून जरा काळजीच्या स्वरात विनवणी केली. गोविंद आपल्या मोठ्या बहिणीला अक्का म्हणायचा. तिचे नाव मंदा होते. मंदाने आता तारुण्याचा अल्लड उंबरडा ओलांडला होता. नुकतीच तिने 16 वर्षे पार केली आणि आता तिच्या नाजूक वेलीपरीस शरीराला आता सुबक असा आखीव रेखीव आकार येत होता. दिवसेंदिवस ती कोणी कुशल कारागिराने एखाद्या पाषाणात कोरलेली सौंदर्याची मूर्ती वाटत होती. आतापर्यंत उन्हाळपणे वाऱ्याच्या वेगाने या बांधावरून त्या बांधावर सैराटपणे धाव घेणारी तिची पावलं हल्ली यौवनाच्या भाराने जरा सावकाश पडत होती. उभ्या मोहरीच्या रानात जर ती उभी राहिली तर तिच्याच कांतीचा पिवळपणा पसरा जणू असा भास पाहणाऱ्याच होई. अशी ही मंदा यौवनाच्या पहिल्याच पायरीवर यौवन सम्राज्ञी म्हणून मिरवून घेत होती. पण तिच्या किंवा गोविंदाच्या कुणाच्या कल्पनेच्या पल्याड असं आजच्या संजेला तिच्या सोबती होणार होतं, असं तिच्या सोबती घडणार होतं, असं त्या दुष्ट नियतीशिवाय कुणालाच कळलं नसावं. जरा थांब रे गोविंदा, ही इतकी सरपणाची मोळी बांधून घेते, मग निघू आपण घराकडे. मंदाने शेजारील फसाटीतून काही लाकडे जमवत छोट्या गोविंदची मनधरणी केली. इतक्यात बांधावर धुराचा मारा करत आणि आपल्या वेगळ्या आवाजात एक फटफट येऊन थांबली. फटफटीवर एक 30शीतला आणि दुसरा 35शीतला असे 2 गब्बर तरुण होते. त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या पसरण पावल्या होत्या. ते कोणत्या तरी ताडीच्या गत्त्यावर मनसोक्त पहिल्या धारेची ताडी पिऊन आले असावेत किंवा चरस गांजा तरी फुंकून आले असावे याची ती खूण त्या डोळ्यांच्या आणि नजरांच्या बदल सांगत होती. आतापर्यंत मंदाला सोबत करणारी तांबूस तपकिरी सूर्याची सोनेरी किरणे आणि तो सूर्यसुद्धा आता धरतीच्या पदराआड आपले तोंड खुपसत होता. जणू त्यालाही आज मुद्दामच ओव्हरटाईम करायचा नसावा. मंदाच्या आयुष्यावर काळोख दाटून येत होता. तो काळ हळूहळू तिच्याकडे सरकत होता. जणू काही मंदाने आता मोळी बांधली होती आणि गोविंद तिला ती मोळी उचलायला मदत करत होता. तितक्यात त्या एकाने आगेकूच करून मोळी उचलून देण्याच्या बहाण्याने पण एक लंपट हेतू मनात ठेवून मंदाच्या देहाला स्पर्श केला. मंदाने त्याचा इरादा जाणला आणि मदतीला नकार दर्शवला. पण तो लंपट आता तिच्याशी झोंबाझोंबी करू लागला. लहान गोविंदाला काहीच कळेना की नेमकं काय होत आहे. तितक्यात दुसरा शैतानसुद्धा त्यात सामील झाला आणि 2 लांडग्यांच्या तावडीत एक हरणी सापडावी अशी मंदाची अवस्था झाली. त्याने तिला ओढत शेजारील उंच मोहरीच्या शेतात नेले आणि काही क्षणातच त्या ठिकाणाहून फक्त 2च किंचाळ्या आल्या आणि एक भयंकर शांतता पसरली गेली. काही क्षण उलटून गेले असतील तर गोविंदा पाहतो की मंदाच्या पूर्ण अंगावरून रक्त वाहत आहे. तिचे डोळे जणू आग ओकत होते. तिच्या हातात होता रक्ताने माखलेला कोयता. एक नाजूक हरणी वाटणाऱ्या मंदाने आज वाघीण बनून 2 लांडग्यांची शिकार केली होती. मैत्रिणींनो, कशी वाटली कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.